श्री नवनाथ चरित्र अध्याय 17. कनिफनाथांचा स्त्री राज्यात प्रवेश. त्यानंतर कनिफनाथ सर्व शिष्यांसह त्या स्त्री राज्यात प्रवेशला. तेथे असलेली सर्व तीर्थक्षेत्रस्थाने पाहत पाहत ते सर्वजण राजधानीचे मुख्य शहर शृंगलमोर्डी येथील मुख्य दिंडीजवळ दाखल झाले. तेथे मैनाकनी मच्छिंद्रासह राजसिंहासनावर बसलेली होती. द्वाररक्षक स्त्रियांनी कनिफनाथ सर्व शिष्यांसह इथे आल्याचे वर्तमान मच्छिंद्रांना कळवले. मच्छिंद्रनाथांनी त्यांना विचारले की ते कोणत्या पंथाचे आहेत याची चौकशी करावी. तेव्हा त्या रक्षकांनी सांगितले ते सर्व नाथपंथी आहेत असे समजते. त्यांच्या गुरुचे नाव कनिफनाथ आहे असेही समजले. ते ऐकून मच्छिंद्रनाथांना वाटले की गोरक्षनाथच आपल्याला घेऊन जाण्यासाठी नाव बदलून येथे आला असावा. आता आपण येथील अनुपम सुखाला वंचित होणार या विचाराने त्यांना वाईट वाटले. परंतु त्याला भेटण्यास जाणे आता अत्यावश्यक होते. म्हणून नाथांनी पालखी घेऊन त्याच्या सामोरे गेले. त्या कनिफनाथाला पाहून त्यांना समाधान झाले. कनिफनाथाला पालखीत बसवून आदराने त्यांनी राजदरबारी नेले. त्यानंतर दोघांनी एकमेकांची विचारपूस केली. त्यावेळी एकमेकांना त्यांची ओळख पटली. जालिंदरनाथांनी तुला अनुग्रह दिला हे फार चांगले झाले, कारण तो माझा गुरुबंधू आहे. हे मच्छिंद्रनाथांचे बोल ऐकून कनिफाला अत्यानंद झाला. त्यानंतर मच्छिंद्राने हत्तीवर बसवून कनिफाला गावात आणले. 1 महिना कनिफनाथ व त्याचे शिष्य त्या गावात राहिले. मच्छिंद्राने कनिफाचे अत्यादरे जे स्वागत केले त्याला कारणही असेच होते. ते असे की कनिफनाथ तेथून गेल्यावर गोरक्षास भेटेल आणि मच्छिंद्रनाथ राजमंदिरी असल्याचे त्याला सांगेल. मग गोरक्षनाथ मच्छिंद्रास घेऊन जाईल. तसे झाले तर त्या सर्व राजविलासास मला मुकावे लागेल. त्या दृष्टीने त्यांनी कनिफाला अनेक प्रकारची सुखे बहाल करून तेथे सुखात ठेवले होते. परंतु कनिफनाथापुढे त्या सौंदर्यवान स्त्रियांचा अथवा राजविलासाचा काहीच प्रभाव पडला नाही. त्याचे शिष्यही त्या रूपवान स्त्रियांच्या सुखाला मोहित झाले नाहीत. त्यामुळे मच्छिंद्राचा तो हेतू असफल झाला आणि शेवटी कनिफनाथांनी तेथून परत जाण्याची आज्ञा मच्छिंद्रनाथांकडे मागितली. ती आज्ञा मच्छिंद्राने मान्य करून त्या सर्वांना जाताना हत्ती, घोडे, पालख्या, तंबू देऊन शिवाय हिरे, मोती व सोने इत्यादी विपुल संपत्ती दिली. त्याला निरोप देताना 1 कोस स्वतः त्यांच्याबरोबर जाऊन त्या सर्वांची बोळवण करून ते स्वतः परत राजमंदिरी स्वस्थानात आले. इकडे कनिफनाथ नाना क्षेत्रे हिंडत शिष्यासह गौड बंगाल देशात आले. तेथे प्रत्येक गावात त्यांचे आदरातिथ्य होत होते. गावोगावीचे लोक त्यांचे दर्शनास येत होते आणि आपापल्या गावी सन्मानाने घेऊन जात होते. मार्गात अनेक लोक त्यांचे शिष्य बनले. असे फिरत फिरत ते हेला पट्टणात आले. त्यांच्या नावलौकिकाचा डंका सर्वत्र बराच झालेला होता. त्यामुळे या गावीही त्यांची थोरवी सर्व लोकांनी ऐकलेली होती. तेथील राजा गोपीचंद याच्या कानावर ही कीर्ती गेली होती. म्हणून त्याने दूत पाठवून कनिफनाथांची माहिती मिळवली. त्या दूतांनी जेव्हा कनिफाचे शिष्यगण व ऐश्वर्य याचे वर्णन राजाला केले आणि गावातील सर्व लोक त्यांना भेटण्यास कसे त्यांच्या मागोमाग धावत आहेत हे राजाला समजले, तेव्हा राजाची भेटण्याची उत्सुकता अधिकच वाढली होती.